नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज अपडेट आहे। राज्यातील अंगणवाडीसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागासाठी निर्गमित केला आहे। या शासन निर्णयामुळे राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांना फायदा होणार आहे। तर मित्रांनो, काय आहे या संदर्भातील शासन निर्णय पाहूयात सविस्तरपणे आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, विनंती एकच असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील। तर मित्रांनो, या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता। दिनांक 10 जानेवारी 2024 रोजीचा महाराष्ट्र राज्य शासनाचा महिला व बाल विकास विभागासाठी निर्गमित झालेला हा शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, राज्यातील सर्व 13,011 मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन केले जाणार आहे। तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, राज्यामध्ये 97,475 अंगणवाडी केंद्रे आणि 13,011 मिनी अंगणवाडी केंद्र आज मितीला कार्यरत आहेत। तसेच मित्रांनो, दिनांक 10 मे 2023 रोजी केंद्र शासनाने एका पत्रान्वये या सर्व 13,011 मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते। म्हणूनच मित्रांनो, याच केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार राज्य शासनाने राज्यातील 13,011 मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय शासन निर्णय 10 जानेवारी 2024 नुसार घेतला आहे। यामुळे मित्रांनो, काय फायदा होणार आहे, तर पहिला फायदा म्हणजे मिनी अंगणवाडी सेविकेचे श्रेणीवर्धन होऊन नियमित अंगणवाडी सेविका हा दर्जा प्राप्त होणार आहे। पर्यायाने अंगणवाडी सेविकेसाठी देय मानधन मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे। मित्रांनो, दुसरा फायदा असा की जवळजवळ 520 पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेचे पद निर्माण होणार आहे। त्यामुळे पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेचे पद भरले जाणार आहे। त्याचबरोबर या शासन निर्णयाचे अजून फायदे म्हणजे नवनिर्मित अंगणवाडी सेविका म्हणजेच ज्यांचे श्रेणीवर्धन झालेले आहे अशा सेविकांना प्रतिवर्षी 1,000 रुपये खर्च मिळणार आहे। त्याचबरोबर श्रेणीवर्धित अंगणवाडीच्या खर्चासाठी प्रतिवर्षी 2,000 रुपये प्राप्त होणार आहे। मेडिसिन किट मिळणार आहे। निश्चितच मित्रांनो, या शासन निर्णयामुळे अंगणवाडी केंद्रामध्ये खूप चांगले बदल निर्माण होतील। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय व सविस्तर बातमी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून विस्तृतपणे पाहू शकता। तर मित्रांनो, अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड राहा आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलशी। धन्यवाद।